आणि एक धाडसी निर्णय स्वीकारलाय प्रथम फलंदाजीचा, तर आमंत्रित केले क्षेत्ररक्षणासाठी आपण पाहतोय पोसरी या संघाला. विचार केला पहिल्या सामन्यामध्ये नाणेफेकी गमावली होती विनायक गोरे यांच्या संघानं, परंतु तिथून जे धावा टोकल्या तिथून आत्मविश्वास वाढला असावा कदाचित आणि त्यानंतर नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी घेतली आहे. पहिला चेंडू ऑनसाईडला आपण पाहतोय हलक्या हाताने खेळून काढला, परंतु मिस फील्डच्या स्वरूपात कुठेतरी या 4 धावा विनायक गोरेच्या खात्यामध्ये जात असताना धावाचा श्री गणेश केला गेलाय या 4 धाब्यानं चौकार. नक्कीच पहिला चेंडू 4 धावांसाठी गोलंदाजी मार्कवरती हरेशला पाहतोय. हा चेंडू बॅटीच्या रडार मध्ये लॉफ्ट केलाय सरळ स्क्रीन वरती. क्षेत्ररक्षक आलेत लॉंग ऑफ वरून. आपण पाहिलं तर या चेंडूवरती 2 धावा एकवटण्याचा मानस होता आणि 2 धावा देखील सक्सेसफुल रित्या एकवटल्या गेल्यात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 6 या आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांची लढत आहे. दुसऱ्या फेरीतला दुसरा मुकाबला पहिला समाप्त झाला. आपण पाहायला गेला तर जुम्मापट्टी संघ विजय झालाय, तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. तर इथून जो संघ विजय होईल तर नक्कीच जुम्मापट्टी संघासमोर आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू मिस टाइम स्ट्रोक. झेलची संधी फलंदाज आपण पाहतो विनायक गोरेचा झेल हवेमध्ये होता, परंतु झेल ड्रॉप झालाय. मोठा मासा गळ्याला लागला असता, परंतु ते मान्य नाहीये ते क्षेत्ररक्षकाला आणि इथून झेल ड्रॉप होत असताना झेलचं रूपांतर 2 धावेमध्ये केलंय आणि 2 धावांनी धावफलक पुढे सरसवले. धावफलकावरती 8 धावा. तर विनंती करतोय आंबेवाडी संघाचे खेळाडू ती पट्टी सोडायची आहे. जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, यस धन्यवाद, सहकार्य करत राहा. पाहतोय आपण ही स्पर्धा जय वाघोबा क्रिकेट संघ वाऱ्याची वाडी गिऱ्याची वाडी आयोजित आणि फायनल डे आजच्या या स्पर्धेचा आपण पाहतोय. चालू असलेला सामना एका बाजूला आई गावदेवी पिंपलोलीवाडी संघ त्यांना फाईट करतोय, तो पोसरे संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजी करत असताना विनायक गोरेच्या बॅट मधून 9 धावा आल्यात. प्रथमतः भानुदास पहिला चेंडू फेस करेल तो गोलंदाज हरेशचा. हा 5वा चेंडू आपण पाहतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. कव्हर्सला क्षेत्ररक्षक तैनात होते. एक धाव कंप्लीट केली. नक्कीच थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळालं होतं फंबलिंगच्या नादामध्ये. इथे ही एक धाव कंप्लीट केली जाते. एकने धावफलक पुढे सरसवतोय. आपल्यावर पाहतोय धावा लावल्या गेल्या तर बिनगडी बाद 10 धावा. आणि इथून शेवटचा चेंडू. हा चेंडू मिस टाइम स्ट्रोक. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आले तर यावेळेस कुठल्याही प्रकारची चूक नाहीये. मोठा फलंदाज या पहिल्या षटकामध्ये बाद होत असताना पाहायला मिळालाय. फलंदाज होतील विनायक. बाद बॅक टू द डगआउट. आपण पाहतोय फलंदाज विनायक गोरे मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु त्याला स्वस्तामध्ये बाद केलं गेलाय. वैयक्तिक विचार केला तर 9 धावसंख्येवरती खेळी करत होता, परंतु आपल्या संघाला आता इथून सावरावं लागेल. तर 3ऱ्या क्रमांकावरती गेलेला फलंदाज लकी आणि स्ट्राईक इन वरती फलंदाज आपण पाहतोय सलामीला गेलेला भानुदास. वैयक्तिक एका या धावसंख्येवरती खेळत असताना दुसरा षटक घेऊन आलाय प्रशांत. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसला. डायरेक्ट हिट. इथे घडतंय काय? चुकीचं कॉलिंग पाहिलं गेलं तर धावबेदच्या स्वरूपात इथे धक्का क्रमांक लागतोय 2रा.
मोठे 2 धक्के लागत असताना बॅक टू बॅक आपण पाहिलं विनायक गोरे बाद झाले, त्यानंतर भानुदासला देखील धावबादच्या स्वरूपात बाद व्हावं लागलाय. इथून आता पूर्णपणे जबाबदारी असेल ती तिसऱ्या चौथ्या क्रमांकावरच्या फलंदाजांची. लकी आणि आपण पाहतो योगेश इन ॲट नंबर 4 वरती गेलेत, परंतु नॉन स्ट्राईक इन वरती पाहायला मिळतील. सध्या लकीला आपण स्ट्राईक इन वरती पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये 2 षटकार लगावलेत, नक्कीच मोठे फटक्यांची क्षमता आहे. आणि हा पहिला चेंडू आपण पाहतोय अगदी कव्हर्सला क्षेत्ररक्षक होते, डीप एक्स्ट्रा कव्हरला लॉंग ऑफ वरून आलेत, परंतु इथून धावबादची संधी निश्चितच रुपयाने पाहायला गेलं तर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. आपण पाहायला गेलं तर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते, कुठेतरी पाहिलं दूरवरून प्रवास करत आले होते आणि या 2 धावा एकवटण्याचा मानस केला, धाडस केला. 2 धावा कंप्लीट केल्या. धावफलकावरती 12 धावा लावल्या जात आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा प्रशांतला आपण पाहू शकता गोलंदाजी मार्कवरती. हा चेंडू फसवला गेलाय, स्लोवर गतीने फेकला गेला. या चेंडू येण्या अगोदरच बॅटीचा फेस ओपन केला होता ऑन साइडला खेळण्याचा माणसात. आपण पाहिलं धाडस दाखवलं होतं फलंदाज लकीनं आणि इथून फेकला गेलेला निर्धाव चेंडूने सांगता करतोय तो गोलंदाज प्रशांत. चांगलं षटक अद्यापर्यंत हाताळत असताना फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. इथून प्रत्येक चेंडू महत्वाचा असेल तो पिंपलोलीवाडी संघाला, कारण नाणेफेकी जिंकून प्रथम धाडसी निर्णय घेतलाय तो फलंदाजीचा. आणि या फलंदाजीच्या निर्णयावरती कुठेतरी नाराज करत असताना फलंदाज लकी आपल्याला सध्या मैदानावरती पाहायला मिळतोय. हा चेंडू देखील इथे निर्धाव पद्धतीचा फेकला गेलाय गोलंदाज प्रशांतच्या माध्यमातून. अगदी पोसरी संघ विचार केला तर पहिला सामना जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय आणि विनायक गोरेचा पिंपलोलीवाडी हा संघ देखील 75 धावा धावफलकावरती लावणारा, नक्कीच आजच्या दिवसातला या स्पर्धेतला हायस्ट स्कोर बनवणारा हा संघ सध्या फलंदाजी करत असताना बॅकफूट वरती ढकलला गेलाय. कारण विचार करतोय आपण धावसंख्येचा 12 धावा लावल्या गेल्या. शेवटचे 2 चेंडू या दुसऱ्या षटकातले. हा चेंडू स्लोअर गतीने आता गतीमध्ये परिवर्तन केला होता, परंतु या अगोदरच ओळखून काढले फलंदाज लकीनं. भिरकावून दिलाय चेंडूला. चेंडू चाललाय हवाई सफर आलाय लकीच्या बॅट मधून. पहिला षटक या षटकाराने आता आत्मविश्वास जागला असेल फलंदाज लकीचा, कारण कुठेतरी दबावाखाली 2 चेंडू निर्धाव फेस केले होते. त्यानंतरचे या चेंडूवरती षटकार आलाय. शेवट गोड करेल का गोलंदाज प्रशांत, कारण सुरुवात चांगली केली होती आपल्या संघासाठी. आपण पाहायला गेलं तर 4 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्या होत्या, परंतु शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती स्ट्राईक एंडवरती लकी. हा चेंडू आता मात्र त्रिफलाचीत सरळ जाऊन यष्टन वरती चेंडू आदळलाय. धक्का क्रमांक लागतोय 3रा. लकी बॅक टू द डग आउट. फलकावरती लावल्या गेल्यात. शेवटचे 6 चेंडू आहेत मैदानावरती. आपण पाहतोय पुसरी संघ सध्या तरी मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु येणाऱ्या काळामध्ये कितपत धावांचा डोंगर लावेल पिंपलोलीवाडी संघ पाहणं गरजेचं ठरेल. इथून जो संघ जिंकेल तो 3ऱ्या फेरीमध्ये दाखल होईल आणि 3ऱ्या फेरीमध्ये दाखल होणारा पहिला संघ आपण नक्कीच पाहायला गेलं तर मागच्या सामन्यामध्ये जुम्मापट्टी संघ जिथून विजय झालाय. अगदी विचार केला तर धावा चेस करत असताना तो संघ आपल्याला 3ऱ्या फेरीत दमदार एंट्री करताना पाहायला मिळाला. तिथून ही चालू असलेली 2ऱ्या फेरीतली दुसरी लढत आहे आणि इथून जो संघ जिंकेल तो नक्कीच नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. परंतु पहिल्या सत्रात सुरुवात होते आणि सुरुवात झाल्यावर पहिल्या आपण पाहतो 6 चेंडूमध्ये पहिल्या धावा खर्च केले होते ते 10 धावा. त्यानंतरच्या दुसऱ्या षटकासाठी प्रशांत आले आणि त्याने खर्च केले त्या 8 धावा. एकूणच 2 षटकांचा विचार केला तर 9.00च्या सरासरीनं या 18 धावा एकवटल्या गेल्यात. शेवटचे 6 चेंडू गोलंदाज सज्ज झाले. गोलंदाजी मार्कवरती प्रविनाश आणि जोडी आपण मैदानावरती पाहतोय. अगदी दोन्ही फलंदाजांनी एकही चेंडू फेस नाही केलेला आणि तेच 2 फलंदाज योगेश आणि काशीनाथ.
की चौथा संघ आपणास टॉप 5 मध्ये प्रवेश करणारा कोथरेवाडी हा संघ मिळाला होता. हा चेंडू नो घोषित केला गेला आहे आणि नो प्लस या एकूण 4 म्हणजेच 5 धावा. इथून नशिबाचा पंजा मिळत असताना पिंपळेवाडी या संघाला. नक्कीच येणारा चेंडू फ्री हिट असेल. मेजबानी स्वीकारावी लागेल फलंदाज योगेशला. आपण पाहतोय मोमेंटम शिफ्ट करण्याची गरज होती. जणू काही या चेंडूवरती मोमेंटम शिफ्ट झालं असावं कदाचित, कारण 0 चेंडूवरती 5 धावा खर्च केल्या गेल्यात प्रवीणच्या माध्यमातून. आपण पाहतोय पुन्हा एकदा सज्ज झाल्यात. आपण पाहतोय अनोख्या शैलीनं इथून रनअप घेण्याचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा होतील का? आणि ते चित्त्याच्या चपलाईनं या 2 धावा एकवटण्याचा मानस केला आणि सक्सेसफुल रित्या या 2 धावा एकवटल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग असं योगेश आणि काशीनाथला आपण पाहतोय मैदानावरती अगदी जबाबदारीने खेळ करताना पाहायला मिळतात. कुठेतरी विचार केला गेला या षटकामध्ये धावा एकवटायच्या आणि त्याच पद्धतीनं सध्या मैदानावरती खेळ केला जातोय. जरी एकेरी दुहेरी धावा आल्या तरी सुद्धा चांगलं टोटल सेट करताना पाहायला मिळेल. एकदा कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि नकार देत आहे. कुठेतरी धावांना आकार देण्याचं काम सध्या योगेशने केलं, परंतु आता काशीनाथ आले स्ट्राईक वरती, ज्यानं एकही चेंडू फेस केला नाहीये. तोच फलंदाज आता स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. धावसंख्येचा विचार केला तर 26 धावा धावफलकावरती लावल्यात. उर्वरित शेवटचे 4 चेंडू स्लोवर गतीनं फेकला गेलेला चेंडू, परंतु कुठेतरी फटका फसलाय आणि फलंदाज झालेत बाद. धक्का क्रमांक 4. काशीनाथ बॅक टू द पवेलियन. नक्कीच देवपाडा गावचे ग्रामस्थ किंवा वरिष्ठ मंडळी आपण आला असाल तर व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. आपलं या स्पर्धेमार्फत सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. नक्कीच ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. आजचा मेगा फायनलचा दिवस, शेवटचा षटक चालू असताना शेवटचे 3 चेंडू. गोलंदाज प्रवीण. हा चेंडू फुल टॉस आणि या फुल टॉस चेंडूवरती फुल समाचार घेत असताना फलंदाज धीरजच्या बॅट मधून हा षटकार आणि इथून बॅट्समन रिव्ह्यू घेतला गेलाय. नक्कीच तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे. हाईट फॅक्टरचा नो चेंडू हा चेक केला जाईल आणि योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. धावसंख्या पाहतोय आपण नक्कीच फेअर डिलिव्हरी असेल. फुलटॉस चेंडू होता. कुठेतरी विचार केला तर हा चेंडू डीप होताना आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळेच तिसऱ्या पंचाने हा डिसिजन दिला की फेअर डिलिव्हरी. षटकारानं धावसंख्येला आकार दिला गेला. 32 धावा धावफलकावरती लावल्या. शेवटचे 2 चेंडू शेवट गोड करेल का? लगेच स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण गेल्या पाहिला. धीरजच्या बॅट मधून षटकार आलाय. हा चेंडू पुन्हा एकदा टक कसा साऊंड आला, परंतु क्षेत्ररक्षक आहेत बनतील दर्शक त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार.
ज्या कामासाठी पाठवलं होतं मिडल ऑर्डर सांभाळण्यासाठी 6व्या क्रमांकावरती ती कामगिरी आपल्या संघासाठी करत असताना फलंदाज धीरज अडचणीमध्ये सापडला होता, परंतु या 2 चेंडूमध्ये 10 धावा एकवटल्या, 36 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू प्रवीण, हा चेंडू ऑनसाइडला घेऊन काढला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने फलंदाज पाहायला मिळाले. 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथून पाहतो आपण 3 षटक समाप्त झालेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर या 2 धावा एकूणच ऍड केल्या जातील. धावफलकावरती 38 धावा लावल्या गेल्यात. येणारं समीकरण मैदानावरती आता उर्वरित आहे. येणाऱ्या 18 चेंडू आणि विजयासाठी पोसरी संघाला बनवायच्या त्या 39 धावा. लगेच दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात. या आपण मायक्रोफोन वरती आमंत्रित करूया ज्यांच्या आवाजाची आपण वाट पाहताय तेच योगेशजी वाघ सरांना. थँक्यू यश पवार सर. जाऊया मित्रांनो पुन्हा एकदा या सामन्याकडे. जे वाघोबा क्रिकेट सगळं गिऱ्याची वाडी आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉलचं करंडा आणि या करंडामध्ये खऱ्या अर्थाने प्रेक्षक वर्गांची देखील भरपूर गर्दी आणि प्रेक्षक वर्गांची अलोट गर्दी या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळते. 39 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे आणि म्हणून 39 धाव्यांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ते आपल्याला पाहावं लागेल. तुपामध्ये सुपामध्ये कुपामध्ये वळलेला तळलेला सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं करूया सहर्ष मनपूर्वक सस्नेह स्वागत. चला सलामीची जोडी लगेच पाठवा. पोसरी संघाची सलामीची जोडी 39 धाव्यांचं लक्ष्यानं लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दाखल होताना पाहायला मिळेल. चला ते आंपरला बेजार कराल तुम्ही. दुष्काळात जायचं. एकाना 3 का 4 वाड्या खाल्या तो गायब झालाय. किती लोट झालाय काय धंदा. पोट आपला पण आणि लोकांचा म्हणून किती पण नाही ना कुशील ताण द्यायची. हरी दोरे पहा टपालवाटचं गडी आता काय सांगायचं. धंदा सगळा बरखात झाला आणि आता धंदा बोजा बिस्तारा आवरून मांड्या घालून बसल्या. कुलप्या खपल्या पत्रावळी आणा आता. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोसरी क्रिकेट संघाच्या माध्यमातून प्रशांत आणि त्याच्या साथीला हरेश. बरोबरात कर बरोबर. सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये लायसनी गाड्या का बिना लायसनी, या सासूरवाडीवाला का बिना सासूरवाडीवाला कळेल का. बिना लायसनवाला हळदी इंडाय. मग तुम्ही कसर नसं करत कठीण काम काय सांगायचं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये बस. हा यालाच काय ती हाऊस आहे. हा त्यालाच सगळी माहिती आहे. कमचा कडक नि कंचा नरम. दाब 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 अजून अजून काय सांगायचं आहे. 39 बनवायचे आहेत आणि पहिले षटक हाताळण्यासाठी आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅक मध्ये विनायक गोरे. स्वयंसेवक जे वाघोबा क्रिकेट संघ गिर्याची वाडी. तेवढं जण तुम्ही बसला. तुमचा विचार काय. तुमच्या काय काश्मीरला गेलं आवडं दिवस बरं. मॅचेचा टाइम आला तुम्हाला एक जागी गोल का कराय भेटलाय. मुक्का ज्या तिथे बसता बसतोय एकमेकाचे. पहिला चेंडू तिथे फटका. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल. बाप्पा त्याच्या अंगात काय शिरला येडळ का काय. अरे जागीच करे तो मुंडकी फिर. पण नाही. एक सिंगल घेतली आणि संघाचं खातं इथे ओपन होत असताना पाहायला मिळालं. एका साईडनं जुमापट्टी. जुमापट्टी हा सध्या भिंचोडचा मानकरी आहे. फटका काय सांगायचं आहे. फुसका बार निघाला.
भिंजोड 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 जुमापट्टी भिंजोड त्यांना जोड द्या. द्यायचा का जोड तुम्हाला? हो यावेळेस अगदी आपण पाहू शकाल बास एक नंबर गडी तसा जाईन झाडू शॉट मारला आणि कार्यक्रम फिट केला. मात्र 6 मिळाल्या गेल्यात. अगदी आपण पाहू शकाल 6 धावा तर आल्या गेल्यात. सायंकाळचं सत्र आहे आणि सायंकाळच्या सत्रामध्ये मेगा फायनल मध्ये आतापर्यंत 4 संघ दाखल झालेत. पहिला संघ कोथेरेवाडी ठोंबरवाडी गोरेगाव नाही ओजी ओ जाग्या हो फिरला का जुमापट्टी ब आणि चालू असलेला सामना काय जायचं आहे थोड्यात कार्यक्रम ना. अगदी आपण पाहिला क्षेत्ररक्षकाला कुठेतरी चकवा दिला होता. 2 धावा आल्यात 8 बनल्या गेल्यात. 39 बनवायचे आहेत. षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. तो योग रेकून तिकडे काय सांगायचा घसा कोरडा मुका व्हायचा रेकून बॅट कुन ख बॉल कुन ख आडून आडून पार बेमटेचा देठावर तर का नाही यो. घाबरू नको आला तरी आयडियास आणून ठे खिशात लावा झेंडू बाम करा काम. जाऊया हो ओहो काय फटका लाजवाब आणि इथे हा चेंडू थांबत नाहीये. चेंडू निघून चला सीमारेषेच्या बाहेर. एक कंटिन्यू 3 टमटम हा षटकार मारला दूर चीन टपाक टमटम. चांगला का तुमच्याच सारखा ती बिना लायसन्सची गाडी आहे म्हणून अशी गाणी वाजता वाटता. त्याला लय हाऊ लागली आहे. वईल वईल दमकाड. अगदी आपण पाहू शकाल 12 चेंडू आणि 25 ची आवश्यकता आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 आल्या गेल्यात. आतापर्यंत बरेच जण आहे काय सांगायचं आहे बरेच जण आहे लायसन दिलं आहे. बरेच जण आहे कागद दिलं आहे. नवरा पास आहे पोरीला पास आहे पोरीचे आबाल पास आहे पोरीचे आईला पास आहे. पण अजून पोरीची मावशी मामी येणार आहे. काय सांगायचं अख्खे गावाला जायत हिंडा. जाऊया 12 चेंडू 25 ची आवश्यकता. 12 चेंडू 25 बनवायचे आहेत. लहान लहान बाळांनो रस्त्यावरून वाहनं जात आहेत. आपण साईडला खेळा. कोठे लागला तर तुम्ही आउटच सांगा. मजुरी दिली आंपरला मजुरी. अगदी आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये सामना इम्पॉर्टंट आहे. फटका बसलाय विकेट कीपर योगेश बॉल खाली तिथे डाऊन द ग्राउंड घडला काय भयानक कार्यक्रम. काय सांगायचं आहे हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु तिथे मात्र विकेट गमावली आहे. अजून एक धक्का. पार उकऱ्यात आटला पाहिजे गडी. टोंबरवाडी टीमचे कर्णधार कोथेरेवाडी टीमचे कर्णधार गोरेगाव टीमचे कर्णधार जुमापट्टी ब टीमचे कर्णधार आणि चालू असलेल्या सामन्याचे दोन्ही खेळाडू. फायनल राऊंडचे आपण लॉस पाडत आहोत. जो संघनायक जो कॅप्टन इथे उपस्थित होणार नाहीये त्याला जबाबदार आयोजक देखील नाही आम्ही देखील नाही. त्यामुळे आपल्याला विनंती असेल की आता लाईव्ह ड्रॉ आपण ओपन करत आहोत त्यामुळे आपल्याला उपस्थित राहायचं आहे. विनंती आहे. नऊ चेंडू 25 ची गरज. यावेळेस अगदी आपण पाहू शकाल इथे हा चेंडू चांगला आहे. पहा आमचे डिक्सलचे मित्र संदीप ज्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या त्या स्पर्धेसाठी आणि खास करून पारितोषिक आहे पंचांसाठी 1111 रुपये जर आपण डान्स केला तर. काय सांगायचं आहे
गडी आकुड पडला म्हणून कवडा आपट मारणार गड्यानं मारली ती माकड उडी पण काय सांगायचं शेपटीच खडली. प्रयत्न केले होते परंतु तिथे बॅटला चेंडू स्पर्श झाला नाहीये. येणारा चेंडू काय सांगायचं आहे. इकडे लोक डोक्या कुठून कुठून पार बेजार मेंदू पाताळ करायचं हे पोसरेवाले. तिकडे बॉल हुकला का हे यांच्या डोक्या आपडता. 7 चेंडू 24 ची गरज पुन्हा एकदा. यावेळेस फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एक सिंगल तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न हा हिंडवा दाबाची संधी जमला नाही. प्रयत्न चांगले राहिले आणि बघता बघता जर पाहिलं इथे 2 धाबा आल्या गेल्यात आणि 2 धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या बनली गेली. आता सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकाल पोसरी संघाची 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धाबा शेवटचे 6 चेंडू आणि 22 ची आवश्यकता. 6 चेंडू 22 ची आवश्यकता. चला कन्यादान चालू करायचं त्यामुळे कन्यादानवाले सगळे नवरदेव सगळे जमा व्हा. ड्रॉ आपण इथे ओपन करत आहोत. कुणी आलाय कुणी नाही आला. अनाउन्समेंट केली होती 5 मिनिटं तुमची वेट त्याच्यानंतर बिना वेटिंगचा कारण स्पर्धा कंटिन्यू आपल्याला कव्हर करायची आहे. 6 चेंडू 22 ची आवश्यकता आणि यावेळेस आपण पाहू शकाल काशीनाथ गोलंदाजीसाठी तयार. दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम बोलो जबा केसरी काशीनाथ. 6 चेंडू 22 ची आवश्यकता आहे. इथून पुढे मॅच मध्ये टीम पोसरी संघाला 1-2 मोठा षटकार आला तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो पण होणार का. फटका ओहो बॉल हवेत उंची भरपूर आण. काय सांगायचं आहे. विनायक गोरे सांगला म्हणजे लय भयानक आजार. बॅट्समॅनला तो आजारच म्हणा तो बॉलिंग असो ना फिल्डिंग असो. सुंदर चेंडूला स्टॉप केलं. एकच सिंगल आली आहे. 5 चेंडू मला वाटतं आता 21 ची गरज. 5 चेंडू 21 ची गरज. जसा बॉल आला तसा बॉल परत उचलला दिसत. त्या मामा काका अर्ध्यात रेखा चोळीत मळीत लाय चुना मळ तंबाखू देदन का हाणतो कसा. टपालवाडीवाल्या अशी जर गाणी आमपर ना ऐकले तर तुम्हाला काय वाटत काय होईल खास करून. चला झुमापट्टी लाईन खराब. वाईट चेंडू आला पहा. गरज त्यांना देखील आहे आणि आपल्याला स्पर्धा कव्हर करायची. आपण त्यांना 2 वेळा अनाउन्समेंट केले. जो संघाचे संघनायक उपस्थित असतील त्यांच्या समोर आपण उडवा नसतील ते लाईव्हच्या माध्यमातून पाहतील. पंच फलंदाजाने शैलीवरती एक्सेप्ट घेतलाय का. यस पहिलं जाईल 4 चेंडू 14 आणि पंच तिसरे पंच हरिदोरे क्रिकेटचे मजबूत वारे त्यांचे डोळे एकदम घारे ते हरिदोरे. चला ए अंपर रुको जरा रुको हमारी बैटरी लो हो गई है रुको रुको. चिट्ट्यांमध्ये खऱ्या अर्थाने कोथुरीवाडी त्यानंतर जुमापट्टी ब टोंबरवाडी आणि गोरेगाव आणि विजय संघ अशाच 5 चिठ्ठ्या असतील आणि तिथे 5 चिठ्ठ्यामधनं मला वाटतं एक काढायचे का बायसाठी. बाप्पा ए बायवाले होते पोराला पहिले काहीतरी जेवून द्या. कोथेरेवाडी वांगणी त्यांना बायनी बाकीच्या सगळ्याला बापे काय रे. आता पुन्हा 2 चिठ्ठ्या उचलल्या जाईल. कोथेरेवाडी तुमचा कार्यक्रम झाला बाय मिळाली. यावेळेस जरूर अगदी आपण जाणार आहोत. इथे सामना क्रमांक पहिला फायनल राऊंडचा गोरेगाव आणि ठोंबरवाडी. गोरेगाव आणि ठोंबरवाडी यांच्या माध्यमातून पहिला सेमीफायनल होईल आणि दुसरा सेमीफायनल जुमापट्टी ब आणि विजय संघ आणि
जुमापट्टी राजन राजन जुमापट्टी राजन काय सांगायचं जुमापट्टीवालं नेमका कुठं लोकाल घरा बांधा विचार एक आवडे जण खेळता कुठं नाही कुठं का ओवऱ्यात उड्या मारता खऱ्या अर्थाने जाऊया मैदानाच्या आतमध्ये एक चेंडू आता 12ची आवश्यकता आहे मॅच जर पाहिली सध्याच्या स्थितीला कुठेतरी पिंपलोलीवाडी टीमच्या बाजूने झुकताना पाहायला मिळते एखादा चेंडू खराब आला तर त्यावरती मोठा फटका खेळून तिथे धावा बनू शकतायत परंतु रिबाचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि बघता बघता यस हार्ड लक टीम पोसरी या स्पर्धेमध्ये दूरवरचा प्रवास करून आपण स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला शांत गतीने खेळ दाखवला आणि बघता बघता स्पर्धेतनं आपल्याला इथून राजीनामा घ्यावा लागला परंतु ही स्पर्धा एकच नाही या सीझन मध्ये अजून भरपूर स्पर्धा आहेत आज आपल्याकडनं काय चुकलं आज चुकीचं काय खेळलो यावरती अभ्यास करा आणि तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी भरपूर शुभेच्छा असतील तसेच अभिनंदन टीम आहे गावदेवी पिंपलोलीवाडी तुम्हाला पुढच्या सामन्यासाठी भरपूर शुभेच्छा असतील आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच गोलंदाजी करत असताना फक्त 3 धावा खर्च केल्या 1 विकेट आणि बॅटिंग करत असताना 8 धावा त्याच्या बॅटमधनं लक्की ठरला या मॅचचा हिरो लक्की या आणि मला वाटतं लगेच आपण टॉस क्वालिफायरच्या सामन्याची करणार आहोत आणि इथून पुढे आयोजकांच्या माध्यमातून ज्या ज्या सूचना येतील आमच्यापर्यंत त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू आयोजकांच्या माध्यमातून आता आमच्यापर्यंत सूचना आली की आता 2 षटकार